तर अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। उपोषण जरांगेंच्या तब्येतीसाठी घातक आहे असं सत्तार यांनी म्हटलंय। जरांगेंच्या भेटीनंतर सत्तारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मनोज जरांगे उपोषण करणं त्यांचं आंदोलन आहे, त्या ठिकाणी उपोषण सुद्धा होऊ शकतं। या सर्व पार्श्वभूमीवर सत्तारांनी हे भाष्य केलंय। अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यानंतर सत्तारांची प्रतिक्रिया समोर आली आहे। उपोषण जरांगेंच्या तब्येतीसाठी घातक आहे असं सत्तार यांनी विधान केलंय। सरकारनं जाणून बुजून शिंदे साहेबांचं सांगण्यावरून त्या शिरसाटने मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या बावनकुळेंना केले आणि हे सत्य आहे। हे नाकारण्याचं कारण नाही, उद्या महाराष्ट्रानं ते बघितलंय, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी बघितलंय की त्यांच्या पोरांवरती अन्याय होतो। आमचं एवढं स्वप्न होतं की शिंदे साहेबाकडून हे व्हायला नको होतं, कारण त्यांना खूप जीव लावलेला आहे समाजानं आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाहीये। जरांगे पाटील साहेबांच्या मताशी अनेक गोष्टीची सहमत आहे, कुठेतरी गैरसमज झालेला आहे। हे गैरसमज ते दूर करतील आणि मनोज जरांगे दादांच्या एक एक शब्दाला ते सन्मानपूर्वक न्याय देतील, याच्यामध्ये मला कुठेही शंका नाही। समन्वय करून सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे याच्यामधला मार्ग काढतील, यामध्ये कुठेही शंका नाही। आणखी महत्त्वाच्या बातम्या अल्पशा विरामानंतर।